मी राजू मुंडे पुन्हा एकदा आपल्या या ठिकाणी स्वागत करतो। त्यानंतर आपण DDO लॉगिनला जेव्हा आपला GR अपलोड केला त्यानंतरची प्रोसेस मी तुम्हाला सांगतो। DDO लॉगिन झाल्यानंतर आता लॉगआउट केल्यानंतर आता असिस्टंट लॉगिन करायचं। असिस्टंट लॉगिन केल्यानंतर वर्क लिस्ट पेरोल DDO इन्फॉर्मेशनमध्ये एंट्री ऑफ पोस्ट नावाचा ऑप्शन येईल। आपण एंट्री ऑफ पोस्टमध्ये क्लिक करायचं। एंट्री ऑफ पोस्टमध्ये क्लिक केल्यानंतर आता याच्यामध्ये ऑप्शन आहे रिन्युअल पोस्ट डिजिग्नेशन आणि बिल ग्रुप। तर यामध्ये आपल्याला ह्या ज्या आपल्या परमनंट पोस्ट आहेत ह्या सध्या दिसत आहेत। आपण त्याला लगेच या ठिकाणी सर्च केल्यानंतर आपल्या सर्व पोस्ट आपल्याला डिस्प्ले या ठिकाणी माझ्या ITIला 18 पोस्ट आहेत, त्या 18 पोस्ट या ठिकाणी डिस्प्ले झाल्या। तर सदर पोस्ट आपल्याला रिन्युअल कशा स्वरूपात करायचे ते मी तुम्हाला 1-2 मिनिटांमध्ये सांगतो। रिन्युअल पोस्ट म्हणून या ठिकाणी आपण क्लिक करायचं। तर रिन्युअल पोस्ट केल्यानंतर ज्या याच्या अगेन्स्ट जो याच्या अगोदरचा GR होता तो GR आपल्याला शोधायचा की ज्याच्यामध्ये आपल्या 30 सप्टेंबरपर्यंत आपल्याला पदांची मुदतवाढ होती, तो GR या ठिकाणी आपल्याला नमूद करायचा आहे। तर माझ्या ITIचा मी तो GR या ठिकाणी नमूद करतो। बघा याच्यामध्ये नाही आला म्हणजे हा तो नाही आहे। या ठिकाणी मी आता माझ्या ITIचा GR अपलोड करतो फेब्रुवारी 19। हा असू शकतो। बघा ज्या स्वरूपात माझ्या ITIच्या पोस्ट ज्या माझ्याकडे जे परमनंट पोस्ट नाही आहेत, ज्या टेम्पररी पोस्ट आहेत त्या पूर्ण या ठिकाणी ओपन झाल्या आहेत। आता बघा या ठिकाणी पूर्ण जो वर रेडिओ बटन दिलेला आहे रिन्युअल ऑफ पोस्ट डिटेल्स, या वरच्या ह्याच्यावर क्लिक केल्यानंतर सगळ्या पोस्ट खालच्या ज्या रिन्युअल आपल्याला करायच्या आहेत त्या पूर्ण क्लिक येऊन जाते। त्यानंतर पुढे ओल्ड GR ऑर्डर 1319। आता जो आज रोजी आपण GR अपलोड केला आहे म्हणजे त्याला आपण काय नाव दिलं ते सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे। मी या ठिकाणी ITI-2019 फाईल नेम 38 VOC 3 ऑक्टोबर 2019 मी ह्याला नाव दिलं की मला जेणेकरून ते माहिती असायला हवं। हे मी या ठिकाणी अपडेट केल्यानंतर आता रिन्युअल पोस्ट स्टार्ट डेट कधीपासून स्टार्ट झाल्या त्यांनी म्हटलं आहे, तर मी त्याला देणार 1/10/2019 आणि त्यानंतर कुठपर्यंत त्या पोस्ट आहेत त्याला मी देणार 29/2/2020 पर्यंत त्याचा कालावधी आहे। इकडे आपण एक क्लिक केलेलेच आहे, हे खात्री करून घ्यायचं, क्लिक सुटलं नाही पाहिजे। त्यानंतर ही सगळी माहिती आपण भरल्यानंतर या ठिकाणी सेव्ह म्हणायचं आहे। सेव्ह या टॅबला क्लिक केलं, आर यू शुअर शो, तर त्या ठिकाणी सेव्ह करायचं आहे आपल्याला ती माहिती। बघा रेकॉर्ड अपडेट सक्सेसफुली म्हणून लिहून आलं। ज्या अर्थी रेकॉर्ड अपडेट सक्सेसफुली हे लिहून आलं असं समजायचं की आपल्या पूर्ण पोस्ट रिन्युअल झालेल्या आहेत। थँक्यू। मी राजू मुंडे ITI मेकर। काही अडचण आल्यास फोन करा।